होता. घरची परिस्थिती खूपच गरीब होती, पण गणू खूप आनंदी आणि मनानं श्रीमंत होता. दररोज शाळेत जाताना तो एका जुन्या झाडाखाली बसलेल्या आजोबांना पाहायचा. ते एकटेच असायचे. डोळ्यात थोडीशी उदासी, चेहऱ्यावर थकवा. एके दिवशी गणूनं धाडस करून विचारलं, आजोबा, तुम्ही रोज इथे एकटेच का बसता? आजोबा हलकेच हसले आणि म्हणाले, माझी मुलं शहरात आहेत बाळा, त्यांना वेळ नाही. गणू काहीच बोलला नाही. दुसऱ्या दिवशी तो आपल्या डब्यातली एक पोळी भाजी घेऊन आला आणि आजोबांसमोर ठेवली. आजोबा, आपण माझ्यासोबत खा ना. त्या दिवसापासून रोज गणू त्यांच्यासोबत बसू लागला. त्यांचं हसू परत आलं. एकटेपणा कमी झाला. काही दिवसांनी अचानक आजोबा दिसेनासे झाले. गणू रोज तिथे जाऊन वाट पाहू लागला, पण आजोबा कधीच परत आले नाहीत. एक दिवस झाडाखाली त्याला एक छोटीशी चिठ्ठी सापडली. बाळा, तू मला पुन्हा जगायला शिकवलंस. माझ्या स्वतःच्या मुलांपेक्षा तूच माझा खरा मुलगा ठरलास. देव तुला खूप सुख देवो. गणूच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले, कारण त्याला त्या दिवशी समजलं, नातं रक्ताचं असणं गरजेचं नसतं, मनाचं असणं महत्त्वाचं असतं.